आंबे नगरीत भक्तीचा मळा फुलला। 14 दिवसांचा खडतर वनवास संपवून भाविक गावात दाखल। पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे सध्या भावार्थ रामायण ग्रंथाच्या पारायणाने संपूर्ण गाव राममय झाले। दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राधाकृष्ण मंदिरात सुरू झालेल्या या सोहळ्याला आज विशेष महत्त्व प्राप्त झालं। गेल्या 14 दिवसांपासून अनवणी पायाने वनवासाला गेलेले भाविक आज गावात परतल्याने आंबे ग्रामस्थांनी त्यांचं अत्यंत थाटामाटात आणि भावुक वातावरणात स्वागत केलं। 4 मार्च रोजी गावातील काही श्रद्धाळू भाविक प्रभू रामचंद्रांच्या वनवासाची प्रचिती घेण्यासाठी घराबाहेर पडले होते। या भाविकांनी सलग 14 दिवस अनवाणी प्रवास केला। विशेष म्हणजे या काळात त्यांनी कोणतेही शिजवलेलं अन्न ग्रहण न करता केवळ फलाहारावर आपला हा खडतर प्रवास पूर्ण केला। सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध शुकाचार्य देवस्थानाचे दर्शन घेऊन हे भाविक आज आपल्या मायभूमीत परतले। वनवासाहून परतलेल्या या राम भक्तांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण आंबे नगरी सज्ज झाली होती। गावातील प्रमुख मार्गांवर सडा रांगोळी काढून पायघड्या काढण्यात आल्या होत्या। भाविक गावात दाखल होताच ग्रामस्थांनी त्यांच्यावर फुलांची उधळण करत जय श्री रामचा जयघोष सुरू केला। यावेळी भाविकांच्या चेहऱ्यावरील भक्तीचा आनंद आणि ग्रामस्थांचा उत्साह ओसंडून वाहत होता। आजच रामायणातील अत्यंत महत्त्वाचा आणि भावुक प्रसंग असलेल्या लक्ष्मण शक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। वनवासी भाविकांचे आगमन आणि लक्ष्मण शक्तीचा सोहळा एकाच दिवशी आल्याने गावात आनंदाला उधाण आले। गावात दाखल झालेल्या भाविकांनी गावातून भव्य फेरी काढली। आज संध्याकाळपासून ते पहाटेपर्यंत लक्ष्मण शक्तीचा भक्तिमय सोहळा रंगणार असून यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। आंबे ग्रामस्थांनी जपलेली ही आध्यात्मिक परंपरा आणि भाविकांनी दाखवलेली निष्ठा यामुळे सध्या पंढरपूर तालुक्यात आंबेगाव चर्चेचा विषय ठरलाय।